विद्यार्थी मित्रांनो, 12वीचे निकाल नुकतेच लागलेले आहेत आणि 10वीच्या निकालाची तारीख देखील डिक्लेअर झालेली आहे। दिनांक 27 मे रोजी 10वीचे वार्षिक परीक्षेचे निकाल जाहीर होणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी 10वी नंतर काय करावं, 10वी नंतर 11वी 12वीला जाताना कोणत्या कॉलेजची निवड करावी याचा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे पडणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतर तुम्ही जर कोणत्या फॅकल्टीला जायचं आहे ते जर निश्चित केलेलं असेल तर फक्त तुम्हाला कोणतं कॉलेज निवडायचं हाच प्रश्न तुमच्या पुढे पडतो। परंतु अनेक विद्यार्थी असे असतात की 10वीचा निकाल लागल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपल्याला ITI करायचं की कॉलेज करायचं, डिप्लोमा करायची की डिग्री करायची हे ठरवतात। परंतु विद्यार्थ्यांनी हा जो विषय आहे, आपल्याला काय करायचं आहे हे आधीच ठरवलं पाहिजे। अजूनही 10वीचा हा रिझल्ट लागल्यानंतर साधारण 10 ते 12 दिवसांनी मार्कशीट तुमच्या हातात पडेल। या कालावधीत विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या कॉलेजला जायचं आहे हे निश्चित करणं आवश्यक आहे। आता कॉलेजची निवड करणं ही काही सोपी गोष्ट नसते, त्यासाठी पूर्वतयारी करणं खूप गरजेचं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचं आणि तुम्हाला यश देणारं कॉलेज कसं निवडावं याचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। या बाबतीत आपण नाशिकचं उदाहरण पाहूया। नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स याची 65 पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत। या कॉलेजांपैकी एखाद्या कॉलेजची निवड विद्यार्थ्यांनी करायची आहे। आता ही निवड करताना या कॉलेजचं रंगरूप, त्याची इमारत कशी आहे, ते किती पॉश आहे हे पाहण्यापेक्षा त्या कॉलेजमध्ये शिकवलं कसं जातं आणि त्या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांना कशा प्रकारचं ज्ञान मिळतं, कोणत्या कॉलेजचे विद्यार्थी टॉपर्स येतात आणि या टॉपर्समध्ये देखील कोणत्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक मार्क्स मिळतात हे पाहणं, हे तपासणं खूप आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, 12वीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि त्यामुळे 12वीला ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना टॉपचे मार्क मिळालेले आहे त्यांचे रिझल्ट देखील वर्तमानपत्रामध्ये जाहीर झालेले आहे। नाशिक महानगरपालिका हद्दीतील 65 ते 70 कॉलेजांपैकी सुमारे 35 कॉलेजांचे जे टॉपर्स आहेत आणि त्यांना जे मिळालेले मार्क आहे ते तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र केलेले आहेत। ते आता आपण पाहू शकता। त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातील बातम्यांवरून प्रत्येक कॉलेजचे 3 टॉपर्स जे आहे त्यांचे मार्क्स प्रसिद्ध झालेले असतात, ते देखील तुम्ही पाहू शकता। ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं आहे त्या कॉलेजचं एकदा नाव तुम्ही पक्क केल्यानंतर त्या कॉलेजमध्ये जाऊन त्या कॉलेजमध्ये यावर्षी 12वीला कोणते विद्यार्थी टॉपर्स आलेले आहेत आणि त्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत याची माहिती तुम्ही करून घेणं आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या कॉलेजला जायचं आहे त्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना 12वीला किती मार्क्स मिळालेले आहेत हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे। यावरून त्या कॉलेजमध्ये कशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं याची कल्पना येऊ शकते। अर्थात अभ्यास करताना कॉलेजपेक्षा विद्यार्थ्यांवरच ते अवलंबून असतं, परंतु त्या विषयाकडे वळण्यापूर्वी आपण नाशिकमधील 35 कॉलेजातील टॉपर्स कोण कोण आहेत आणि त्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत ते पाहूया। नाशिकमधील कॉलेजांची ही जी यादी आहे ही त्या शैक्षणिक दर्जावर अवलंबून नसून ABCD नुसार तयार करण्यात आलेली आहे। आपल्या सोयीसाठी ती ABCD ने तयार करण्यात आलेली आहे। ABCD नुसार पहिला क्रमांक लागतो अशोका युनिव्हर्सलचा। अशोका युनिव्हर्सलच्या वाणिज्य शाखेत अंशुन पाटील याला 92.33% मार्क्स मिळालेले आहेत, तर विज्ञान शाखेतील पीयूष मुखी याला 83.83% मार्क्स मिळालेले आहेत। श्री प्रमोद त्रिपाठी हे अशोका युनिव्हर्सलचे मुख्याध्यापक आहेत। नाशिक रोडच्या आनंद ऋषीजी ज्युनियर कॉलेजमध्ये ईशा भागवत यांना 95.33% मार्क्स मिळालेले आहेत। श्रीमती प्रीती ललवानी या ठिकाणी मुख्याध्यापिका आहेत। नाशिक रोडच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल मधील आरंभ महाविद्यालयात विज्ञान शाखेत
स्नेहा बोराडे यांना 85.83% मार्क्स, वाणिज्य शाखेत शिवानी विश्वकर्मा यांना 83%, तर कला शाखेत रियानाज खाटिक यांना 88.50% मार्क्स मिळालेले आहे। तसेच उच्च माध्यमिक व्यवसायात आदेश वर्मा यांना 72.50% मार्क्स मिळालेले आहेत। प्राचार्य आहेत श्री उमाकांत वाकलकर। विल्लोळी येथील ॲम्रो ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेत ऋषिकेश कोष्टी यांना 85.50%, वाणिज्य शाखेतील श्रावणी वाणी यांना 65%, कला शाखेतील अनन्या भूष रेड्डी यांना 73.75% गुण मिळालेले आहेत। प्राचार्य आहेत डॉक्टर गिरीश पाटील। नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात विज्ञान शाखेत एकलव्य गोयल हा विद्यार्थी टॉपर आहे, तर वाणिज्य शाखेत निधी राठी या टॉपर आहेत। या विद्यार्थ्यांचे गुण देण्यात आलेले नाहीत। कॉलेजच्या उपप्राचार्य आहेत सुनीता नेमाडे। आडगावच्या भुजबळ नॉलेज सिटी परिसरातील भुजबळ अकॅडमीत विज्ञान शाखेत अर्पित सोनवणे 86%, तर वाणिज्य शाखेत रोशनी नंदवानी 91.83% मार्क्स मिळवून टॉपर आलेले आहेत। प्राचार्य आहेत डॉक्टर अनिल कोकाटे। त्र्यंबकेश्वर जवळील अंजनेरी येथील ब्रह्मा व्हॅलीत विज्ञान शाखेत सुनंदन निकम 90.67%, तर वाणिज्य शाखेत प्रितेश हिरे 78.50% टॉपर आलेले आहेत। या संस्थेचे प्राचार्य आहेत डॉक्टर चंद्रकांत शिरसाट। कॉलेज रोडवरील BYK वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य शाखेत वेदश्री मंदावडे आणि साई उदय जोशी यांना 93.37% गुण मिळालेले आहेत। प्राचार्य आहेत कायंदे पाटील। Mविप्रच्या CMCS महाविद्यालयातील विज्ञान शाखेत सांची भालेराव 69.50%, तर वाणिज्य शाखेत दिविशा शिलालकर 88.67% टॉपर्स आलेले आहेत। प्राचार्य आहेत डॉक्टर रवींद्र कुमार पाटील। राजीव नगर येथील डे केअर महाविद्यालयात विज्ञान शाखेत ओजस्विता कापडणे 86%, कॉमर्स मराठीत काजल थोरात 79.50%, कॉमर्स इंग्रजी पूर्वी महेश विश्वकर्मा 89.50% टॉपर्स आलेले आहेत। प्राचार्य आहेत श्रीमती वासंती पाठक। पाथर्डी फाटा येथील धनलक्ष्मी महाविद्यालयात विज्ञान शाखेत अक्षय देशमुख 80%, वाणिज्य शाखेत प्रतीक्षा जाधव 81.67%, कला शाखेत दीक्षा धोंडगे 72.33% टॉपर्स आलेले आहेत। प्राचार्य आहेत श्रीमती ज्योती कोल्हे। देवळाली कॅम्प येथील डॉक्टर सुभाष गुजर महाविद्यालयातील विज्ञान शाखेत शेख मुनीश शाह आलम 74.17%, कॉमर्स शाखेत मराठुकलम निधी शिनू 89.50% टॉपर्स आलेले आहेत। शिवाजी चौक जुने सिडको येथील ग्रामोदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शाखेत ऋतुज ठाकरे 87.67%, वाणिज्य शाखेत वैशाली सोनवणे 79.50%, कला शाखेत भावना प्रधान 80.17% टॉपर्स आलेले आहेत। प्राचार्य आहेत श्री दीपक व्याळीज। पाटील नगर येथील गार्गी उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेत अंशु रानडे 84.17%, वाणिज्य शाखेत प्रांजली सोळंकी 78%, कला शाखेत डिंपल चौधरी 66.83% टॉपर्स आलेले आहेत। कॉलेज रोडवरील HPT आर्ट्स आणि RYK सायन्स महाविद्यालयात कला शाखेत जिया शेठी 96.17%, तर विज्ञान शाखेत तनुष्का गुल्हाने 90.67% टॉपर्स आलेले आहेत। हिंदी
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सिडको येथील विज्ञान शाखेत निधी पाटील 76%, वाणिज्य मराठी शीतल खडसे 78.83%, कला शाखेत राजभार आशू 65.83%, वाणिज्य हिंदी प्रीती यादव 77.83% टॉपर्स आलेले आहेत। प्राचार्य PS सांगळे। होरायझन अकॅडमी विप्र नाशिक मध्ये विज्ञान शाखेत रिमी पॉल 80.83%, वाणिज्य शाखेत अनुष्का जाधव 82.50% टॉपर्स आलेले आहेत। प्राचार्य आहेत श्रीमती निधी मिश्रा। विप्रच्या जनता विद्यालय सातपूर येथे विज्ञान शाखेत प्रेषिता सुरेश जाधव 73.83%, वाणिज्य शाखेत कोमल बारोड 70.17%, कला शाखेत आकाश सुनील वारडे 58.67% टॉपर्स आलेले आहेत। KTHM महाविद्यालय गंगापूर रोड नाशिक येथील विज्ञान शाखेत गिरीश नालकर 92.17%, वाणिज्य शाखेत तृप्ती चंडालिया आणि धीरज खैरनार 90.67%, कला शाखेत श्रावणी घोलप 85.50%, तर HSC व्होकेशनलमध्ये अपूर्वा साळवे 74.83% टॉपर्स आहेत। प्राचार्य डॉक्टर RD दरेकर। लोकनेते भाऊसाहेब हिरे महाविद्यालय पंचवटी येथील विज्ञान शाखेत माधुरी देसले 91.50%, वाणिज्य शाखेत शुभांगी पुरी 70.67%, कला शाखेत खुशी भांदुर्गे 81%, प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब जगदाळे। छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमालाबाद येथील विज्ञान शाखेत अभिषेक बोडके 88.83%, वाणिज्य शाखेत मानसी डांगरे 83.67%, कला शाखेत ऋतुजा पवार 81.50% टॉपर्स आलेले आहेत। प्राचार्य आहेत डॉक्टर संजय डेरले। डोंगरे वसतिगृहावरील VN नाईक महाविद्यालयात विज्ञान शाखेत आलोक विश्वकर्मा आणि कृतिक कापसे 87.83%, वाणिज्य शाखेत सोहम आहेर 88.88%, तर कला शाखेत गौतमी खंबाईत टॉपर्स आलेले आहेत। प्राचार्य आहेत डॉक्टर संजय सानप। ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल जगदीश नगर येथील संस्थेत भूमिका जांगीड 90.67% टॉपर्स आलेले आहेत। अध्यक्ष आहेत डॉक्टर रवींद्र सपकाळ। प्रमोद पाटील महाविद्यालयात अर्जुन महाले 91.50% टॉपर्स आलेले आहेत। प्राचार्य आहेत श्री झनकर। रवींद्रनाथ टागोर महाविद्यालय काटेगल्ली द्वारका येथील विज्ञान शाखेत वेदांत अजय देशपांडे 79.67%, वाणिज्य शाखेत अमोद विभांडे 85.33%, कला शाखेत अथर्व वाघोलीकर 86.50% टॉपर्स आलेले आहेत। प्राचार्य आहेत अमृता कुलकर्णी। आडगाव येथील रामराज ज्युनियर सायन्स कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रतीक शेवाळे 91% टॉपर्स आलेले आहे। प्राचार्य आहेत मनोज दिंडे। अध्यक्ष आहेत हर्षदा घायाळ। GD सावंत महाविद्यालय इंदिरानगर येथील विज्ञान शाखेत प्रथम मुळे 92%, वाणिज्य शाखेत पौर्णिमा काळबांडे 80.83%, कला शाखेत अलेफिया खोपोलीवाला 75.67%, प्राचार्य DG रायते। इंदिरानगर येथील सुखदेव महाविद्यालयात
विज्ञान शाखेत अमोल लोहारकर 83.33, वाणिज्य शाखेत सना सय्यद 81.50, कला शाखेत नेहा मोरे 79.17% टॉपर्स आलेले आहेत. प्राचार्य आहेत डॉक्टर बाबासाहेब खरोटे. पंचवटीतील श्रीराम विद्यालयात सावित्री उगले 80.15% गुण मिळवून टॉपर्स आलेले आहेत. प्राचार्य आहेत श्री सुधीर नवसारे, अध्यक्ष श्री श्रीनिवास ओढेकर. देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खेमजी तेजुकाय विद्यालयात वाणिज्य शाखेत समृद्धी पगारे 90.83% आणि कला शाखेत दर्शना जाधव 87.50% मार्क्स मिळवून टॉपर्स आलेल्या आहेत. श्री स्वामीनारायण विद्यालय पंचवटी वाणिज्य शाखेत आशना गावडे 88% टॉपर्स. प्राचार्या डॉक्टर अश्विनी आत्रे. नाशिकमध्ये 12वी किंवा HSCच्या परीक्षेत वेगवेगळ्या महाविद्यालयास टॉपर्स आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती आपण घेतो आहोत. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर कृपया इतरांना शेअर करा, त्यामुळे इतरांना देखील नाशिकमधील टॉपर्सची माहिती मिळू शकेल. कॉलेज रोडवरील SMRK महिला महाविद्यालयात कला शाखेत आर्या अमोल गाडगे 92.67% टॉपर्स. प्राचार्य आहेत डॉक्टर संध्या खेडेकर. पेठ रोडवरील उन्नती विद्यालयात विज्ञान शाखेत सार्थक सोनवणे 91.33%, वाणिज्य शाखेत साक्षी खैरनार 81%, कला शाखेत रितू ढाकणे 76% टॉपर्स आलेले आहेत. सिडकोतील उत्तम नगर येथील कर्मवीर वावरे महाविद्यालयात विज्ञान शाखेत परीक्षित पाटील 88.33%, वाणिज्य शाखेत ज्ञानेश ओझरकर 88.67%, कला शाखेत प्राची तुपे 81.83%. जिल्हा परिषदेच्या सुपर 50मध्ये सुशांत बागुल 84.83%, डिंपल बागुल 80.67% टॉपर्स आलेले आहेत. प्राचार्य आहेत श्री संतोष तिवारी. विद्यार्थी मित्रांनो, 11वीला प्रवेश घेण्यापूर्वी 12वीच्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळाले याचा जरूर अभ्यास करा. तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये जायचं असेल त्या कॉलेजमध्ये जाऊन त्या कॉलेजची पूर्ण माहिती घ्या. त्या ठिकाणचे टॉपर्स कोण आहेत त्यांना शक्यतो भेटा, त्यांच्याकडून माहिती घ्या आणि मगच त्या कॉलेजची निवड करा. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सगळेच कॉलेज चांगले असतात. या सर्वच कॉलेजमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यासक्रम शिकवला जातो. सगळे कॉलेज अतिशय दर्जेदार आहेत, परंतु तुम्ही स्वतः किती अभ्यास करता यावरच तुमचं यश अपयश अवलंबून असतं. कॉलेजच्या पॉश इमारती आणि बाह्य बापका याच्यावर भुलू नका. तुमची जिद्द आणि तुमचे प्रयत्नच तुम्हाला यशस्वी बनवतील, हे नेहमी लक्षात असू द्या.